मनुष्य आणि हिंस्त्र प्राणी यांच्यामधला संघर्ष वाढतोय। या सरकारकडे काही योजना आहे असं मला वाटत नाही। बिबटे वन्यजीव राहिलेले नाही, ते उसातले जीव झालेले आहेत। नाईक साहेब, आपण पॉझिटिव्ह आहे, तुम्ही गोळ्या टाकून पण मारा असं म्हटलेलं आहे, पण तुम्हाला हे परवानगी मिळत नाही। या ठिकाणी मागणी केली की त्यांच्याकडे असलेल्या जुन्या बंदुकांचे लायसन रिन्यू करण्याच्या बाबत माननीय जिल्हाधिकारी महोदयांना सगळ्यांना कळवतील किंवा माननीय महसूल मंत्री महोदयांना मी सांगेन की जेणेकरून महसूल मंत्री महोदय सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना कळवतील। सन्माननीय मंत्री महोदयांनी बिबट्याची नसबंदी करू अशी एक घोषणा केलेली होती। अध्यक्ष महोदय, पण आजच्या या उत्तरात उपाययोजनांमध्ये त्याचा उल्लेख नाही आहे, म्हणजे त्याची अजून सुरुवात झाली नाही का काय? बिबट्यांवर तुम्ही प्रयोग सुरू करा आणि 3 वर्ष प्रयोग करा। मी सांगितलं 3 वर्षाची गरज नाही, 6 महिन्यामध्ये हा प्रयोग यशस्वी होतो का ते समजेल आपल्याला। पण या सगळ्याच उपाययोजनांचं टाइम लिमिट काय आहे? तुम्ही 2 महिन्यात हे सगळं पूर्ण करणार आहात, 3 महिन्यात पूर्ण करणार आहात, याची काहीतरी स्पष्टता सभागृहाला द्यावी। अधिकारी विचारणार नाहीत, एखाद्या आमदाराने पत्र दिलं तर त्या ठिकाणी पिंजरे लावण्याचं काम होईल। तुम्ही किती उपाययोजना करा, काही त्याने फरक पडणार नाही। सरकारी वेळ, सरकारी पैसा मेहरबानी करून वाया घालू नका। जसं ताडोबाला वाघांचं आहे तसं इथे बिबट्यांचं पण त्या ठिकाणी प्रकल्प करण्याचा प्रस्तावित आहे। 55 लोक मेले। अध्यक्ष महोदय, जुन्नर तालुक्याबरोबर महाराष्ट्र सेन्सिटिव्ह झालेला आहे, मान्य आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय गंभीर विषयाला आपण हात घालत आहोत। झालं चला, लक्षवेधी क्रमांक 5। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व जिल्ह्यात बिबट्यांची संख्या वाढते आहे। त्याच्यात मनुष्य आणि हिंस्त्र प्राणी यांच्यामधला संघर्ष वाढतोय। या सरकारकडे काही योजना आहे असं मला वाटत नाही। मध्यंतरी माननीय वनमंत्री म्हणालेले की आपल्याला आपले बिबटे आफ्रिकेला पाठवता येतील। असं काही आफ्रिकेच्या देशांशी काही आपली चर्चा झाली आहे का? झाली असेल तर ती कुठल्या स्तरावर झाली आहे? आणि आफ्रिकेतले देश आपले बिबटे घ्यायला तयार आहेत का? आणि जर त्यांनी घेतले नाही तर मग यांना रोखण्यासाठी आपल्याकडे उपाय काय आहेत? कारण का दिवसेंदिवस मनुष्याची हत्या करण्याची, मनुष्याचा जीव घेण्याची प्रकार वाढीला लागलेत आणि खास करून लहान पोरांवरती बिबट्याचे जास्त हल्ले होत असतात। तेव्हा वनमंत्री माननीय गणेश नाईक साहेब, आपण गांभीर्याने हा प्रश्न घेऊन याच्यात एक उपाय म्हणजे फार पूर्वी जेव्हा बिबटे आणि वाघ संख्येने जास्त होते तेव्हा शिकारीला पैसे म्हणजे शिकार करण्याला परमिशन दिली जात होती। माझ्या माहितीप्रमाणे एक काळ असा होता की कल्याणमध्ये वाढलेल्या बिबट्यांची शिकार करण्यासाठी 4 आणे सरकार देत होती। 4 आणे सरकार शक्ती आहे, ती इतकी प्रचंड आहे की ती रोखण्याचं आपल्या हातात काहीच नाही आहे। त्यामुळे सरकारकडे रोखठोक उपाय काय आहेत आणि हे कसं थांबवता येईल याबद्दल सरकारने भाष्य करावं। आफ्रिकेतल्या कुठल्या देशांशी आपली चर्चा झाली आहे आणि ते देश आपले बिबटे घ्यायला तयार आहेत का याची माहिती सरकारने पटलावर ठेवावी। मंत्री महोदय। सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य लोकांना बोलता येणार जितेंद्र आव्हाड यांनी हा जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, हा महाराष्ट्रातल्या सर्वच भागामध्ये बिबट्यांचा वावर झाला त्यांनी सांगितलं आणि ती गोष्ट खरी आहे। प्रामुख्यानं आजच्या स्थितीमध्ये पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक या 3 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्यांचा प्रादुर्भाव झालेला आहे। पूर्वी बिबटे किंवा वाघ हे वनातले प्राणी, वन्यजीव, परंतु आता ते बिबटे वन्यजीव राहिलेले नाही, ते उसातले जीव झालेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जुन्नर भागामध्ये 4 मोठ्या धरणांची निर्मिती झाल्यानंतर 88 साली मी अध्यक्ष महोदय तिथे गेलो होतो, तर अशी ओसाड जागा होती। आज आता ज्यावेळेला मी शिरूरला गेलो तर त्या वाड्या वस्त्या जंगलामध्ये विभागल्या गेल्या आहेत, जंगल बाजूने वाढलेलं आहे। आणि म्हणून वन्यजीव पेक्षा हे उसातला जीव आहे आणि मग शेड्यूल 1 वन्यजीव म्हणजे शेड्यूल 1 मध्ये येतं आणि त्याचं रूपांतर शेड्यूल 2 मध्ये करण्याकरता वन विभाग महाराष्ट्र राज्यानं केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे। ते 2 मध्ये आल्यानंतर
त्याला एकूण सेन्सिटिव्ह प्राणी म्हणून तो गणला जाणार नाही. आणि म्हणून जितेंद्रजी आव्हाड यांनी सांगितल्याप्रमाणे की आता काय की ऊसाचं प्रमाण जेवढं वाढलं तेवढ्या प्रमाणामध्ये त्यांची वाढ झाली आणि एका वेळेला 3-3, 4-4 सुद्धा बिबट्यांची पिलं सापडत असतात. आता एकूणच केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाकडून त्याचं नियमन करण्याकरता परवानगी घेतली, पण त्यांनी परवानगी फक्त तुम्ही 5 बिबट्यांची करा आणि ती पण 3 वर्षानंतर तुम्ही आम्हाला अहवाल पाठवा. ती गरज नाही. आम्ही सुरुवात केलेली आणि 6 महिन्याच्या आतमध्ये त्याच्यावर रिझल्ट येईल आणि त्याच्या अनुषंगानं समतोल आणण्याच्या अनुषंगानं संतती नियमनाचा प्रस्ताव पुन्हा केंद्र सरकारने पाठवला जाईल. अध्यक्ष महोदय, काय पूर्वी जरा 1 मिनिट बोलू दे मला जरा. त्याला उत्तर होऊ द्या. व्हॉट आय वॉन्ट टू से. अध्यक्ष महोदय, पूर्वी वनामध्ये जे जे प्राणी भक्षक असलेले प्राणी त्यांना शिकारच राहिलेली नाहीये. तर ती शिकार का नाही राहिली? कारण ज्या मूल कोर एरियामध्ये त्यांना त्या जे शाकाहारी प्राणी आहेत त्यांच्यासाठी फलच राहिली नाहीत. म्हणून मी स्वतः बैठक घेऊन कोर एरियामध्ये अशा प्रकारची फलांची झाडं लावा ज्याच्यामध्ये पालघरच्या बाडोलीची जांभुलाचे, अप्पल बेर, आंबे वगैरे, की जेणेकरून ती खाण्याकरता कोर एरियामध्ये फलं उपलब्ध होतील, तिथे प्राणी राहतील आणि त्या प्राण्यांना जे भक्ष्य आहे ते हिंसक प्राणी गावाकडे येणार नाहीत. आता प्रामुख्याने ताडोबाच्या अनुषंगाने मी सूचना केलेली, ताडोबाच्या संपूर्ण बफर एरियामध्ये सभोवताली 500 फुटाचं बांबूचं असं कुंपण घाला की आता ते नवीन प्रजाती बांबूची 60 फूट उंचीची आहे. प्रत्येक गेटला सुद्धा सिक्युरिटी लावावी आणि त्याच्यानंतर ते बांबू सुद्धा 3 वर्षानंतर आतून ते साधारण 400 फूट तोडावेत, नंतर बाहेरून 400 फूट तोडावेत, म्हणजे एक भिंत कायम राहील. आणि मग अशा प्रकारचे ताडोबामध्ये करू आणि पेंचमध्ये करू आणि या परिस्थितीमध्ये व्याघ्र प्रकल्प सुद्धा त्या ठिकाणी, जसं ताडोबाला वाघांचं आहे तसं इथं बिबट्यांचं पण त्या ठिकाणी प्रकल्प करण्याचं प्रस्तावित आहे. भविष्य कालामध्ये एकूणच आता प्रामुख्याने पुणे, अहिल्यानगर, नाशिक एवढ्यासाठी काय तर कुंभमेळा येणार आहे नाशिकमध्ये. आणि अध्यक्षमध्ये बाब तिथे वनाची क्षेत्रफळ 8-9% पण नाहीये, परंतु उसामध्ये वाढलेले बिबटे यांची संख्या ऑफिशियली 700-750, परंतु ती अनऑफिशियली 1200 जुन्नर तालुक्यामध्ये. आणि या सर्व गोष्टी प्रबलित करण्याकरता नाही, आता प्रश्न असा की आता ते ब्रिटिश कालखंडामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी आता तपासून बघितली जाईल. नुसतं काय हे काय भारत सरकारचं हा काय प्रश्न नाहीये, देशातल्या विविध राज्यांचा प्रश्न आहे. आणि म्हणून माननीय जितेंद्र आव्हाडजींनी सांगितल्याप्रमाणे एकूण ही संख्या कमी करण्याकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी अशा बिबट्या आल्याचं असं लोकांना सूचना देण्याकरता यंत्रणा उभी केलेली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 1200 पिंजरे लावले जाणार आहेत. अहिल्यानगरमध्ये तशीच तरतूद केलेली आहे, नाशिकमध्ये केली. आणि ज्या आमदार महोदयाने किंवा खासदार महोदयाने मला सांगितल्यानंतर तिथे पिंजऱ्यांची आम्ही व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर तिथे शासकीय यंत्रणेचे गृह विभाग, महसूल विभाग, वन विभाग आणि तिथले खासदार, आमदार आणि जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत सदस्य या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी यंत्रणा उभी केलेली आहे. किंवा तरुणांना सहभागी करून त्या ठिकाणी लोकांमध्ये जागृती निर्माण करायचं काम केलेलं आहे. अध्यक्षमध्ये ज्या ठिकाणी शाळा आहेत ते 9च्या नंतर 4च्या अगोदर शाळा तिथे सुरू करायचं ठरवलेलं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना विजेचा पुरवठा दिवसा उजेडी व्हायला पाहिजे, शक्यतो सकाळी 7 नंतर आणि 5च्या 6च्या अगोदर शेतकरी शेतामध्ये गेले पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी ते भक्ष्य होणार नाहीत. आता पूर्वीच्या काळी एक अधिकारी खडसे नावाचे पुणे विभागात होते, त्यांनी समजा आपण प्रस्तावित जर 4 लोकांचा मृत्यू झाला तर त्याच्या पायी राज्य शासनाला 1 कोटी रुपये द्यायला लागतात. मी असं म्हटलं की 4 लोकांचा मृत्यू होणार आहे लक्षात घेऊन तुम्ही 1 कोटी रुपयाच्या शेळ्या तुम्ही त्याच्यात बेल्ट बांधा आणि ते जंगलामध्ये सोडा.
म्हणजे कमीत कमी त्या ठिकाणी ते जसं गावामध्ये नंदी असतो तो देवाचा नंदी, तशा प्रकारच्या शेळ्या, ह्या शेळ्यांचा बचाव तुम्ही करा, त्यांना तुम्ही खाऊ नका. त्या जर त्या ठिकाणी जंगलामध्ये उपलब्ध झाल्या तर ते असलेले वाघ किंवा बिबटे या ठिकाणी इकडे येणार नाहीत. म्हणजे तुमच्या मुलाबालांचं, तुमचं मानवाचं रक्षण होईल. आता टायगर प्रोटेक्शन युनिट अशा प्रकारची एक युनिट काढलं होतं. तर लेपर्ड प्रोटेक्शन, लेपर्डचं प्रोटेक्शन नाही करायची, तर लेपर्ड पासून माणसाचं प्रोटेक्शन करायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून या गोष्टी करण्याकरता सतर्क राज्य शासन आहेच. भविष्य काळामध्ये एकाही माणसाचा मृत्यू होऊ नये यासाठी निश्चितपणे चिंतन केले जाते आणि यंत्रणा सक्रिय केली जाते. मंत्री महोदयांनी बसा. अत्यंत सकारात्मक उत्तर देण्याचं काम केलेलं आहे. मी एवढंच दोन प्रश्न विचारतो की नरभक्षक बिबटे कायदेशीर तरतुदीनुसार घोषित करण्याचे निर्देश देण्यात आलेत. याला किती वेळ लागणार आहे? याला काही टाइम लिमिट आहे की नाही? एखादा बिबट्या हा कायदेशीर दृष्ट्या नरभक्षक म्हणून तुम्ही त्याला घोषित करण्याचं प्रोसिजरचे ऑर्डर दिले आहेत, याचं टाइम लिमिट काय आहे? हे टाइम लिमिट केलं पाहिजे. आणि अनेक उपाययोजना सरकारने दिल्या आहेत, पण या सगळ्याच उपाययोजनांचं टाइम लिमिट काय आहे? तुम्ही 2 महिन्यात हे सगळं पूर्ण करणार आहात, 3 महिन्यात पूर्ण करणार आहात, याची काहीतरी स्पष्टता सभागृहाला द्यावी, अशी माझे 2 विनंती आहेत. चला मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे जर आपण सगळेजण बसाल तर मी उत्तर देऊ शकेन. एकेकाने विचारा, मी उत्तर देतो. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी बिबट्या किंवा वाघ हे शेड्यूल 1 मध्ये येते, म्हणून त्याला ठार मारणं अशा प्रकारची आपण जर घोषणा केली किंवा आदेश दिले तर ते केंद्रीय वन्यजीवच्या अनुषंगानं तो गुन्हा होतो. परंतु मी त्याला हिमतीने सांगितलं, जर का एखादा बिबट्या जर त्या ठिकाणी तो चार्ज करून जर एखाद्या माणसावर आला ते त्याला गोळी घाला. आणि अशा प्रकारचे 2 बिबट्यांना गोळ्या घातल्या झाल्या. आणि साधारणपणे आता या 15-20 दिवसात 45 बिबटे पिंजऱ्यामध्ये पकडले गेले. आणि त्या ठिकाणी रेस्क्यू सेंटरमध्ये शरद सोनावणे, बसून बोला भाऊ जरा, बोला. ते ऑन द लेग आहेत ते लगेच. शरद सोनावणे ह्या तिथले जुन्नरचे आमदार आहेत आणि अतिशय अलर्ट आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी बिबट्याची रेस्क्यू सेंटर त्या ठिकाणी केले आणि भविष्य काळामध्ये ती संख्या पुन्हा वाढवण्याची निश्चितपणे आम्ही ठरवलेलं आहे. जेणेकरून विविध गावांमध्ये सुद्धा आजकाल बिबटे, मुंबई शहरामध्ये बिबटे येतात आणि शहरामध्ये, आणि म्हणून ज्या ठिकाणी अशा प्रकारची मागणी केली जाईल त्या ठिकाणी बिबट्यांना पकडण्याकरता पिंजरे लावले जातील आणि यंत्रणा राबवली जाईल. बोला. अध्यक्ष महोदय, बिबट्याचा वावर आता सगळ्या सार्वजनिक ठिकाणी झालेला आहे. कोल्हापूर शहरामध्ये बिबट्या आला, वनमंत्र्यांना माहित आहे. त्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये वरंगे पाटली येथे आला, पोर्ले येथे बिबट्या आला. अध्यक्ष महोदय, आता अशी परिस्थिती आहे, आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बिबट्या यायला लागलेले आहेत. या ठिकाणी मगाशी कुत्र्यांचा विषय झाला, त्याचबरोबर गवेरेडे यायला लागलेत. आणि आज माणसाचं संरक्षण कसं करायचं हा मोठा प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे. अध्यक्ष महोदय, प्राण्याला एक जाणीव असते. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, प्राण्याला एक जाणीव असते की त्याला कुठला धोका असेल तर ते त्या ठिकाणी येत नाही. अनेक काळापासून आज माणसाचं संरक्षण करणं महत्वाचं आहे. आपल्याला कल्पना आहे, पूर्वी आम्हाला शेती संरक्षणासाठी बंदुकी आमच्या होत्या, शेतकऱ्याच्याकडे प्रत्येकाकडे बंदुकी होत्या. आता शेती संरक्षणासाठी ज्या बंदुकी होत्या त्याचे लायसन पुनर्जीवित केलेलं नाही आहे. प्रत्येक शेतामध्ये जर शेतकऱ्याकडे बंदूक असेल, एखादा बारचा आवाज हवेत जरी केला तर तिथं प्राण्याला कळते किंवा गवेरेला कळते, बंदूक आहे, तो परत येत नाही. शेती संरक्षणासाठी, या बिबट्याच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांना बंदुकीचे लायसनचे त्याचे लायसन करणार का, या संदर्भात आपण काय कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, माननीय सदस्यांनी जी बाब सांगितली त्या बाबतीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातले काही शेतकरी माझ्याकडे आले होते आणि त्यांच्याकडे बंदुके आहेत, परंतु त्याचं लायसन रिन्यूअल न केले गेल्यामुळे त्यांना त्याचा वापर करता येत नव्हता.
माननीय रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना मी स्वतः फोन करून या लोकांची ती गरज आहे म्हणून त्यांना लायसन्स लगेच रिन्यू करून द्या, तर तशा प्रकारचे रिन्यू करून देण्यात आले. आपल्याकडे कोल्हापूरमध्ये अशा तुम्ही अर्ज करा. थांबा हो. चला झालं. चला जयंत पाटील साहेब, जयंत पाटील साहेब बाकीच्या खाली बसा, खाली बसा. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी मागच्या काळात नाही झालं ना. तुमचं उत्तर दिलं त्यांनी, उत्तर दिलं ना, उत्तर दिलंय. चला बसा बसा. चला, जयंत पाटील साहेब बोला आपण. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी बिबट्याची नसबंदी करू अशी एक घोषणा केलेली होती. अध्यक्ष महोदय, पण आजच्या या उत्तरात उपाययोजनांमध्ये त्याचा उल्लेख नाहीये. म्हणजे त्याची अजून सुरुवात झाली नाही का काय? कारण आपण उत्तरात काय आम्ही उपाययोजना करतोय ते दिलेलं आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हे आयडेंटिफाय कसं करणार आणि बिबट्यांच्या संख्येवर कसा परिणाम होईल? आणि अध्यक्ष महोदय, पिंजऱ्यामध्ये एकदा बिबट्या सापडला की आमच्याकडे चांदोली अभयारण्यात आम्ही हरणं वगैरे यांची ग्रोथ करण्याचे प्रयत्न केलेले आहेत वेगळे. त्याला विशेष आपण फंडिंग केलं तर त्याची संख्या प्रत्येक फॉरेस्टमध्ये वाढेल आणि बिबटे परत त्या जंगलात नेऊन सोडायची काय व्यवस्था करणार का? मागच्या वेळी मुनगंटीवार साहेबांनी असं उत्तर दिलेलं की आपण दंगा करा, आवाज करा, रेडिओ लावा, ते पळून जातील. पण आपलं उत्तर यावेळेचं वेगळं आहे आणि अतिशय ऍक्टिव्ह आहे. आम्हाला आशा आहे की हे सगळे बिबटे तुम्ही जंगलात घालवाल. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य नरके यांनी जी या ठिकाणी मागणी केली की त्यांच्याकडे असलेल्या जुन्या बंदुकांचे लायसन्स रिन्यू करण्याच्या बाबत माननीय जिल्हाधिकारी महोदयांना सगळ्यांना कळवतील किंवा माननीय महसूल मंत्री महोदयांना मी सांगेन की जेणेकरून महसूल मंत्री महोदय सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना कळवतील. आता बाब राहिली, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य जयंतराव पाटील साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी बिबट्यांची एकूण नसबंदी करण्यासाठी ती सुरू झालेली आहे. केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागानं 5 असलेल्या बिबट्यांवर तुम्ही प्रयोग सुरू करा आणि 3 वर्ष प्रयोग करा. मी सांगितलं 3 वर्षाची गरज नाही, 6 महिन्यामध्ये हा प्रयोग यशस्वी होतो का नाही समजेल आपल्याला. आणि तो झाल्यानंतर केंद्र सरकारच्या वन्य विभागामधून मोठ्या प्रमाणामध्ये आपण याचं संतुलन राहील अशा प्रकारची मागणी करू आणि तसं करून टाकू. चला नाना पटेल साहेब. अध्यक्ष महाराज, हा महत्वपूर्ण प्रश्न आहे. अध्यक्ष महाराज, माझे स्पेसिफिक 2 प्रश्न आहे. पण जे व्याघ्र प्रकल्प आपले आहेत, अभयारण्य आपण ज्याला म्हणतो, या अभयारण्यामध्ये जसं नागझिरा अभयारण्य आहे, त्याला आता तुम्ही 173 गावाचं अजून त्याला गावं समावेश करण्याच्या बाबतचं तुम्ही नोटिफिकेशन काढलं असं आम्हाला काही कळलेलं आहे. तुम्ही ते जाहिरात त्याला त्याच्या हरकती वगैरे काही मागितलं नाही, तुम्ही काही हरकती मागितला नाही, काही नाही. त्याला सरळ डायरेक्ट 173 गावं तुम्ही त्याच्यामध्ये समावेश करतायत अशा पद्धतीची एक माहिती आमच्याकडे आलेली आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी असा आहे की तुम्ही या व्याघ्र प्रकल्पाच्या याच्यामध्ये वाघाच्या रक्षणासाठी आणि वन्य प्राण्यांच्या तुम्ही ज्या व्यवस्था निर्माण करत चाललात, पण त्याच्या आतमध्ये जे काही आहे, मग डुकरं असतील, हरणं असतील, सांबर असेल, हे सगळे प्राणी तिथं राहिले नाही आता. कारण की तिथं चाऱ्याची अवस्था झालेली आहे. त्या जंगलामध्ये काही अशा वनस्पती आलेल्या आहेत की त्याच्यामुळे ते खायला पण नाही, ते पॉयझनिस्ट असतात आणि त्याच्यामुळे हे जी आहे तृणावर जगणारी प्राणी हे त्या जंगलात नाही आणि त्याच्यामुळे वाघ असेल, बिबट्या असेल, या व्याघ्र प्रकल्पातून बाहेर येतात. तुम्ही मुळावर जात नाही. तुम्ही मगाशी सांगितलात की आता आम्ही बकऱ्या घेऊन आणि तिकडे टाकू. मग हे जंगली डुकरं जे आहेत याला पकडा ना. तुम्ही बकऱ्या घेण्यापेक्षा जंगली डुकरं घ्या. जंगली डुकरं शेताचं नुकसान करताय, हरणं नुकसान करताय, त्याला याच्यात टाकणार काय? आणि म्हणून नाईक साहेब, आपण पॉझिटिव्ह आहे, तुम्ही गोळ्या टाकून पण मारा असं म्हटलेलं आहे, पण तुम्हाला हे परवानगी मिळत नाही. तुम्ही म्हणालात की शेड्यूल 2 मध्ये आम्ही टाकू, म्हणजे नॉन शेड्यूल मध्ये त्याला करू. तुम्हाला
वाईल्ड लाईफ ऍक्ट प्रमाणे तुम्हाला ती परवानगी मिळत नाही. मी दिल्लीत होतो, मला माहिती आहे, मी त्या कमिटीत होतो. त्याच्यामुळे तुम्हाला ही जी हिंस्त्र प्राणी आहेत याला शेड्यूलच्या बाहेर ते काढू देणार नाही. पण खऱ्या अर्थानं ही जी हरणं आहेत, डुकरं आहेत, ही जी तृणावर जगणारी जी प्राणी आहेत, तुम्हाला ते शेड्यूलच्या बाहेर काढता येतात. पण ते करतायत, तुम्ही करू शकत नाही. पण मूळ प्रश्न आहे की जे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, माणसं आता यांचा घास व्हायला लागलेला आहे आणि म्हणून याला उपाययोजना करत असताना काही तज्ज्ञ लोक, जे काही आम्ही लोक आहोत, त्यांना त्या कमिटी बनवा आणि त्या माध्यमातून हा एक प्रश्न निकाली काढा. त्याच्यामुळे शेतकऱ्याची आणि हा वन्य प्राण्याला माणूस पुढे जाऊन त्याचा घास होतोय, या सगळ्या गोष्टींची उपाययोजना आपल्याला करता येईल. आणि म्हणून नागझिरा जंगलाचं मी तुम्हाला स्पेसिफिक सांगितलं, जे चाललेलं आहे त्या पद्धतीचा आपण काय उपाययोजना करायची. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय हे बघा, ज्येष्ठ सदस्य नाना पाटोले- एक मिनिट. हे बघा, कमीत कमी 30-35 सदस्यांना बोलायचं आहे. ऐका माझी गोष्ट, ऐका. इतक्या लोकांना बोलणं शक्य नाही. ऐका, आता 20 मिनिटं ऐका 20 मिनिटं या लक्षवेधीला दिलेले आहे. अजून 2-3 लोकांना बोलता येईल. मंत्री महोदयाला माझी विनंती आहे, एक मिनिट तुमच्या सर्वांच्या वतीने मी बोलतोय. थांबा एक मिनिट तुमच्या सर्वांच्या वतीने मी बोलतो आहे. मंत्री महोदयाला एक विनंती आहे की ज्या ज्या भागामध्ये बिबट्यांचा त्रास असेल त्या लोकांची एक बैठक आपण आयोजित केली पाहिजे. एक बैठक आपण त्या संदर्भामध्ये आयोजित केली पाहिजे आणि त्या आमदारांचे जे काही प्रश्न असतील, त्या भागातला तो काही त्रास असेल, त्या बाबतीमध्ये आपण त्या भागातल्या आमदारांना बोलावून एक बैठक घ्यावी अशी माझी सूचना आहे. अध्यक्ष महोदय, आपण सूचित केल्याप्रमाणे अरे ऐका ना सर्व सदस्यांच्या तक्रारी घेऊन मंत्रालय स्तरावर मोठ्या हॉलमध्ये आपण सर्वांची बैठक बोलू आणि सर्व वरिष्ठ अधिकारी आणि सगळी यंत्रणा त्या ठिकाणी उपस्थित ठेवू. म्हणजे जेणेकरून सगळ्या लोकांचा प्रश्न त्या ठिकाणी आपण 2-3 तासाची चर्चा करून आपण प्रश्न सोडवू शकू. चला, शेवटचं शरद सोनवणे बोला. चला, सोनवणे बोला. शेवटचे बोला. अध्यक्ष महोदय, माझी सभागृहाला विनंती आहे. माझी सभागृहाला विनंती आहे. माझी अध्यक्ष महोदय, माझी विनंती अशी आहे की सभागृहामध्ये महाराष्ट्रामध्ये खाली बसून घ्या. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बळी, अरे सर्वीकडेच आहेत ना. महाराष्ट्रात सर्वात जास्त बळी आम्ही अनुभवलेत. अध्यक्ष महोदय, मला ऐका जरा हो, मी बसू का खाली? 55 लोक मेलीत. 55 लोक मेलीत. बोला. हो ऐका हो अध्यक्ष महोदय, 55 लोक मेलीत. हे ऐका बाबांनो, 55 लोक मेलेत. अध्यक्ष महोदय, जुन्नर तालुक्याबरोबर महाराष्ट्र सेन्सिटिव्ह झालेला आहे, मान्य आहे. प्रश्न विचारतो पॉइंटेड आणि प्रश्नाचं उत्तर सुद्धा अतिशय सुंदर आहे. ऐकून घ्या. अध्यक्ष महोदय, मी मंत्री महोदयांना हात जोडून विनंती करतो. अतिशय संवेदनशील मंत्री आहे या खात्याचे. मी आपल्याला सांगतो भास्करराव, ऐकून घ्या. 55 लोक जुन्नर मध्ये मेले आणि आता संपूर्ण महाराष्ट्रावर धुमाकूळ चालू आहे. पण माझे तुम्हाला पॉइंटेड प्रश्न 2च आहे. एक, तुम्ही किती उपाययोजना करा, काही त्याने फरक पडणार नाही. सरकारी वेळ, सरकारी पैसा मेहरबानी करून वाया घालू नका. 2 गोष्टी. सगळ्यात पहिले गिरीश भाऊ, मी आपल्याला सांगतो, 2 रेस्क्यू सेंटर ज्याच्यामध्ये 1000 नर बसतील, नर, आणि 1000 मादी पकडल्यानंतर कळतंय नर कोण आणि मादी कोण. एक जुन्नर तालुक्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यात, आणि एक फॉरेस्टच्या जागा पण आहेत, आम्ही आयडेंटिफाय केल्यात, आपल्या अधिकाऱ्यांनी सीसीएफने आयडेंटिफाय केलेले आहेत. आणि एक अहिल्यानगर मध्ये 2 ठिकाणी हे रेस्क्यू सेंटर 1000 लोक बसतील असे. ते तातडीने 3 महिने म्हणजे 90 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण करा. त्यांना खायला घाला आतमध्ये, त्यांच्यासाठी एक हॉस्पिटल बनवा.
एकही माणूस महाराष्ट्रामध्ये मरता कामा नये. एक बळी जाणं म्हणजे संपूर्ण कुटुंब देशोधडीला लागल्यासारखं आहे. अध्यक्ष महोदय, मी कळकळीची हात जोडून विनंती करतो राज्याला, सगळ्यात गंभीर बाब आहे. रेस्क्यू सेंटर 90 दिवसाच्या आतमध्ये हे चालू करा, त्यांना खायला घाला, त्यांना उचला, एवढी विनंती करतो. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, उत्तर उद्या माननीय सदस्य शरद सोनवणे यांनी जी सूचना केलेली उत्तर आहे, उद्या. अगोदरच जुन्नर तालुक्यामध्ये रेस्क्यू सेंटर त्या ठिकाणी आहे. आता त्यांनी फक्त त्या ठिकाणी संख्या वाढवण्याची सूचना केलेली आहे. वन खात्यानं अतिशय गांभीर्यानं त्या ठिकाणीची जुन्नरचं जे बिपट रेस्क्यू सेंटर आहे त्याची संख्या वाढवण्याचं ठरवलेलं आहे आणि दुसरं रेस्क्यू सेंटर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये करण्याचं ठरवलेलं आहे. या दोन्ही सूचना आम्ही ऑलरेडी दिलेल्या आहेत. आता राताऱ्याला नाना पाटोले साहेब, जरा एक मिनिट, जरा नाना पाटोले साहेबांनी मागे बसून बोलू नका. विचारला होता की या ठिकाणी त्या वाघांना आणि बिबट्यांना खाण्यासाठी काही सांबर, ससे, वानर, लांडगे राहिले नाहीत. नानासाहेब, आपल्या सूचनेच्या अनुषंगानं या प्राण्यांची प्रजनन वाढवण्याकरता, त्यांना संरक्षित करण्याकरता व्यवस्था करण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे बकऱ्या बिकऱ्या आपण ज्या तो सध्या सोल्युशन आहे तात्पुरता, कारण त्या बिबट्यांना आणि वाघांना दुसरे काही प्राणी राहिलेच नाहीत म्हणून तात्पुरत्या शेळ्या आपण सोडण्याचं ठरवलेलं आहे आणि ते सोडल्या जातील आणि भविष्य काळामध्ये एकही ठिकाणी त्या ठिकाणी मानवाची हत्या होणार नाही याच्यासाठी प्रयत्न केले जातील. चला, शेवटचा प्रश्न अब्दुल सत्तार. आता काही नाही. आता अध्यक्ष महोदय, हा, माझी मंत्री महोदयाला एकच विनंती आहे. चला शेवटचा. प्रकाशराव, एक मिनिट बोलू द्या मला. बोला. तर प्रश्न असा आहे का ज्या ज्या ठिकाणी वन विभागाच्या डोंगराळ भाग आहे, ज्या ज्या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये MREGS च्या माध्यमातून आपण कमीत कमी आपली बॉर्डर आणि शेतीच्या याच्यामध्ये एखादी चर करू शकता का? ते केल्यानंतर कमीत कमी शेतीचं नुकसान होणार नाही, माणसाचं नुकसान होणार नाही. आणि आपले अधिकारी म्हणतात का ज्या ठिकाणी पिंजरा लावायला सांगितलं बिबट्या येऊन गेला, ते खरा येऊन गेला का, कोणाचं नुकसान झालं का, त्यानंतर आम्ही लावू. आज आपण असा आदेश द्या का ज्या ज्या ठिकाणी बिबट्या दिसतील त्या त्या ठिकाणी तुम्हाला त्यांना पिंजरे लावून त्यांना धरण्यात येईल, असं तरी आदेश द्यायला पाहिजे. बेजबाबदारपणाने काही अधिकारी खालीच बोलतात का जेव्हा नुकसान होणार नाही आम्ही करणार नाही. या दोन गोष्टीकडे आपण लक्ष दिलं अध्यक्ष महोदय, तर मला वाटतं का MREGS मध्ये पैसा आहे आणि MREGS च्या माध्यमातून वन विभागाची जमीन आणि प्रायव्हेट जमीन याच्यामध्ये एक चर केलेली तर तो तिकडे येणार नाही आणि एक बांधासारखा राहील, थोडाफार तरी संरक्षण मिळू शकतो शेतकऱ्याला, इतकी नम्र विनंती. सन्माननीय अध्यक्ष महोदय, ज्येष्ठ सदस्य अब्दुल सत्तारजींनी सांगितल्या पद्धतीनं त्या ठिकाणी शेतकऱ्याची जमिनी वन याच्या बॉर्डरवर बांबूची 60 फुटाची रोपं लावण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि जमलं तर चर पण खोदू. त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं की लोकांच्या मध्ये जी भीती निर्माण होते ती भीती दूर व्हायला पाहिजे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे अधिकारी विचारणार नाहीत, एखाद्या आमदारांनी पत्र दिलं तर त्या ठिकाणी पिंजरे लावण्याचं काम होईल. ती शहानिशा करायची गरज नाही. चला शेवटचा कृष्णा खोबडे. अध्यक्ष महोदय, बिट्ट्या माझ्यानंतर म्हणते माझ्यानंतर. अध्यक्ष महोदय, अरे मला बोलण्याला संधी दिली आहे ना. बसा. अध्यक्ष महोदय, खाली बसा. अध्यक्ष महोदय, प्रश्न मांडा. नागपूरमध्ये बी बिट्ट्या आलाय. 15 दिवस अगोदर माझ्या पूर्व नागपूरच्या भांडेवाडीमध्ये बिट्ट्या रात्री 3 वाजता घुसला आणि शिर्डीवरून चढून दुसऱ्या मजल्यावर गेला. तो बिट्टा इतका समजदार होता का त्यांनी कोणती हानी पोहोचवली नाही, कसल्याही प्रकारची त्यांनी हलचल केली नाही. आणि जेव्हा पायथ्याला लहान मुलगा जेव्हा उठला
जेव्हा लहान मुलगा जेव्हा उठला त्याची जेव्हा शेपूट त्यांनी पाहिली तर त्याने आई वडिलांना सांगितलं, ताबडतोब फोन फान झाले. हजारो 20-25 हजार लोक तिथं जमा झाले. तुमचे अधिकारी आले, पोलीस डिपार्टमेंट आलं आणि जसाच्या तसा त्या बिबट्याला पिंजऱ्यामध्ये घेऊन ते निघून गेले. अध्यक्ष महोदय, पुन्हा आता 4-5 दिवसापासून बातमी येऊन राहिली आहे. आम्ही वर्तमानपत्र मोबाईलच्या माध्यमातून पाहत आहोत. आपला तरोडी असेल, तरोडी प्राईम मिनिस्टर आवास योजनेच्या अंतर्गत बीडगावच्या अंतर्गत भांडेवाडी आणि पारडी भागामध्ये हा बिबट्या पुन्हा त्या ठिकाणी घुमत आहे. तुमचे अधिकारी त्याचा शोध घेत आहे, तो सापडत नाही आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी कडक भूमिका घ्यावी. कोणाची हानी होऊ नये, कोणाचे जीव हानी होऊ नये, या शासनाने याची दखल घ्यावी आणि म्हणून याची जे काही उपाययोजना असेल ते आपण करावं, अशा प्रकारची विनंती आहे. चला. सन्माननीय सदस्य कृष्णा खोपडे यांनी सांगितल्या पद्धतीनं त्या परिसरामध्ये वन अधिकारी जाऊन पिंजरे लावतील आणि मी मगाशी नमूद केलेलं आहे अब्दुल सत्तार साहेबांनी की खात्री नाही, एखाद्या आमदारांनी पत्र दिलं किंवा फोन केला तरी सुद्धा त्या ठिकाणी पिंजरे लागले जातील. चला मग साहेब एक मिनिट ऐका. अरे ऐका. बावनकुळे साहेब बोलतात ना, 2 मिनिटं ऐकून घ्या ना, ऐकून घ्या. बरं घ्या. अध्यक्ष महोदय, बिबट्याचा प्रश्न जटिल आहे, हा थोडाफार जटिल असं मी समजतो, पण त्याच्यापेक्षा जटिल प्रश्न कुत्र्यांचा आहे. कुत्र्याने एवढा आयदोस घातलाय. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय कुत्रे ठेवा. कुत्र्यांचा प्रश्न मगाशी झाला, त्याच्यावर अंमलबजावणी कोणच करते अध्यक्ष महोदय. त्या कुत्र्यासाठी काहीतरी करा बंदोबस्त. गल्लोगल्ली पोरं घरात फिरू शकत नाही असा प्रकार झालाय मुंबईमध्ये. लहान पोर. चला एक मिनिट बसा खाली, बसा खाली बसा. अरे एक मिनिट बसा, साहेब बोलतात ना, बसा खाली बसा. अशी त्यांनी अशी एक विभागाच्या जर बैठकी लागल्या ते अधिकारी वन मंत्री महोदयांना विनंती करतो की उद्यापासून 6 दिवस कुत्र्यांना उचलून त्यांच्यासाठी ऑल ओव्हर देशामध्ये कुत्र्या, महाराष्ट्रामध्ये कुत्र्या सरकार काय करतं, सरकारने याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे असं माझं मत आहे. आणि यांच्या कुत्र्यांना उचलून त्यांच्यासाठी त्या कुत्रे प्रेमी कोण असतील त्याला मला तिकडे नेऊन त्यांना खायला तिकडे माननीय अध्यक्ष महोदय, माननीय अरे एक मिनिट सांगू, मार्क काढून माननीय अध्यक्ष महोदय, माननीय सर्व सदस्याच्या भावना लक्षात घेऊन मी वनमंत्री महोदयांना विनंती करतो की उद्यापासून 6 दिवस अधिवेशन आहे. प्रत्येक दिवशी एक विभागाची बैठक, विभागाचे आमदार, त्या विभागाचे वनचे अधिकारी आणि काही आमचे अधिकारी, जिल्हाधिकारी वगैरे बसून त्या विभागाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. त्यामुळं माननीय वनमंत्र्यांना विनंती आहे की उद्यापासून एक विभागाच्या जर बैठकी लागल्या तर त्या 5 दिवसात सर्व बैठका घेऊन, तर मला वाटतं की त्या भागातले प्रश्न वेगवेगळे असल्यामुळं एक बैठक 5 बैठक 6 विभागाच्या 6 बैठका माननीय मंत्री महोदय घेऊन हे सर्व प्रश्नाचं निराकरण करतील अशी त्यांना विनंती आहे. दुसरं नाही विभागात मी सांगतो ना, बसून बोला, बसून ऐका एक मिनिट ऐका नाही. असा इथे लक्षवेधीमध्ये हे प्रश्न, आपले प्रश्न जे आहेत, मलाही त्या ठिकाणी सभागृहात इतके वर्ष झाले, तुम्ही आहेत, लक्षवेधीने असे प्रश्न काही काल निकाल निघणार नाही. त्या विभागाचे आमदार, त्या विभागातले अधिकारी, महसूलचे, फॉरेस्टचे दोघे अधिकारी, एखाद्या वेळेस मी त्या बैठकीला राहील, पण त्या भागातल्या अधिकारी आणि विधानसभा सदस्य, परिषद सदस्य यांची बैठक माननीय वनमंत्री आणि मी दोघेही आम्ही घेऊ आणि त्या भागातले जे काही प्रश्न या अधिवेशन संपण्यापूर्वी सर्व प्रश्नाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू.